ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनानं दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या आहेत. तर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जनाच्या स्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालय आणि महापालिकांकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महापालिका आणि नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांचे खड्डे 100% भरण्यात यावेत. पाऊस कमी झाला आहे, नालेसफाई तात्काळ करून घ्यावी. नाले जर अगोदरच तुंबले असतील तर पाणी रस्त्यावर येतं, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यासाठी आवश्यक तेथे नाल्यांची स्वच्छता करून घ्यावी. 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विद्युत विभागानं दुरुस्तीची कामं तात्काळ पूर्ण करून घ्यावीत. पोलिसांनी गस्तीचं प्रमाण वाढवावं. गणेशोत्सव काळात एकही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. लेझर लाईटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे या लेझर लाईटबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. विसर्जनाच्या मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली जाते, प्रकृतीला इजा होईल अशा प्रकारे आवाजाचा डेसिबल वाढू नये याची दक्षता घ्यावी असं सांगून उत्सवात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. महिला, बालकं यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागानं घ्यावी असंही देसाई यांनी सांगितलं. करू आज ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेशोत्सव पूर्वतयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती. माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल, नगरपालिका, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते. काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा की महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातले सुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत, गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात, त्या 100% खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत. त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत, जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा होतो, त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी, या दृष्टीनंच्या सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत. 24/7 विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनं सुद्धा MSEBच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. जी मेंटेनन्सची कामं आहेत, मग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स असेल, मेन लाईन मेंटेनन्स असेल, सर्व्हिस लाईन मेंटेनन्स असेल, ती पूर्ण गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या अशा सुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण MSEBला दिलेल्या आहेत. मोठी मंडळं आहेत, जिथं गर्दी होते मुलींची, महिलांची, देखावे बघायला, गणेश दर्शनाला, अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आज एका पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण मतं मांडली. त्यांनी राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी लवकरच हेल्पलाईन आणि व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक नवीन मार्ग मिळणार आहे. आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार असल्याचंही परांजपे यांनी स्पष्ट केले. त्यांनी तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचा दावा केला आहे आणि अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलणं योग्य नसल्याचंही नमूद केले. यासोबतच रोहित पवार यांच्या तिसऱ्या आघाडीवरील वक्तव्याचं गांभीर्य कमी करून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. त्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान केल्याबद्दल माफी मागायला लावणार का असा सवालही उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या अपमानाबाबत बोलताना परांजपे यांनी राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारी वक्तव्य टाळावीत असं आवाहन केले. राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते आणि पार्लमेंट बोर्ड घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतील वादावर परांजपे यांनी गणेश नाईक यांनी महायुतीत कोणताही मतभेद होणार नाही असं सार्वजनिक वक्तव्य करावं असा सल्ला दिलाय. परांजपे यांनी विरोधकांवरही टीका केली आणि माफी प्रकरणावरून ते राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. त्यांनी महायुती एकत्र राहून पुढे जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. या पत्रकार परिषदेत परांजपे यांनी महायुतीच्या आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आणि विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तरं दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीपासून ते भयावह अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. या पार्श्वभूमीवर भीतीच्या छायेत वावरणाऱ्या 5 ते 15 या वयोगटातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे. समाजात दैनंदिन घडणाऱ्या अनेक विघातक घटनांपासून स्त्री म्हणून आपणच आपलं स्वसंरक्षण करणं ही काळाची गरज आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे. या वैचारिक जाणीवेतून ठाणे शहरातील मुलींना स्वयंसुरक्षेचं मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिराचं आयोजन पाचपाखाडी परिसरातील माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांनी केलं आहे. या शिबिराचा कालावधी 1 महिना असून ते कसराळी तलाव ठाणे महानगरपालिकेसमोर या ठिकाणी घेण्यात येत आहे. या शिबिरात मुलींना लाठीकाठी, तलवारबाजी, मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. छेडछाडीच्या घटनांमध्ये महिलांना विरोध करण्याचं योग्य तंत्र माहीत नसल्यानं त्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागतो. मात्र महिलांच्या जवळील ओढणी, पिन्स, कंगवा, सौंदर्य प्रसाधनं आदी अनेक वस्तूंचा वापर स्वसंरक्षणासाठी करणं शक्य आहे. या सर्वांच्या योग्य वापरातून स्वसंरक्षण कसं करता येईल याचं प्रशिक्षण मुलींना या शिबिराच्या माध्यमातून घेता येईल. छेडछाडीच्या प्रसंगांमुळे अनेकदा महिलांचं मानसिक स्वास्थ्य ढासळतं, आत्मविश्वास कमी होतो, त्याचा कुटुंबावरही परिणाम होतो. त्यामुळे अशा कठीण प्रसंगाचा सामना केल्यानंतर मनाचा संयम ढळून न देता खंबीरपणे त्यातून मार्ग कसा काढावा याविषयी समुपदेशक देखील या शिबिरात करण्यात येणार आहे. तसंच महिला अत्याचाराविरोधीचे कायदे, त्यांचा वापर, कुटुंबियांची साथ, स्वसंरक्षणाचे मार्ग अशा अनेक विषयांवर मार्गदर्शक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा करतील. आज शिबिराचा प्रात्यक्षिक कसराळी तलाव या ठिकाणी देण्यात आलं. त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया देवीदास ढमाले यांनी उपस्थित मुली आणि महिलांना स्वयंसुरक्षेसाठी काय केलं पाहिजे याबद्दल समुपदेशन केलं. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींना या शिबिरात सहभागी करून घ्यावं अशी विनंती आयोजक राजेश मोरे आणि रुचिता मोरे यांनी केली आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी माजी नगरसेविका रुचिता मोरे यांच्या कार्यालयात नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आले. घटना घडत आहेत, मुलींवर अत्याचार असेल, महिलांवर अत्याचार असेल आणि त्या अनुषंगाने आज हा उपक्रम आपण सुरू करताय. काय सांगतात? एक तर सगळ्यांना सांगायचं आहे की कोणतीही महिला अबला नाही. ती आपल्या संस्कृतीनुसार ती दुर्गा आहे. ती देवी असली तरी ती स्वसंरक्षण करू शकते, स्वतःचं रक्षण आणि समाजाचं रक्षण करते. आणि इथे फक्त आम्ही त्यांच्यामधला विश्वास जागवणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही 1 महिन्याचं त्यांचं मोफत प्रशिक्षण घेणार आहोत. त्यांचा विश्वास आणि नुसतं मार्शल आर्टचं नाही तर समाजातली नामांकित माणसं इथे येणार आहेत, काही डॉक्टर येणार आहेत. त्यांनी काय केलं पाहिजे,
त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या कुणी स्पर्श केला, वेगळा स्पर्श केला तर त्यांना शिक्षण असतो, पण लहान मुलींना त्याची माहिती दिली पाहिजे. लहान मुलींवरती कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही, कुठल्याच महिलेवर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक समाज म्हणून त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना जागृत करणं हे आम्ही कर्तव्य समजतो आणि या कर्तव्यपूर्तीतनंच आम्ही इथे या सगळ्या मुलांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. दादा, प्रभागातील महिलांना आणि पालकांना काय आवाहन करतो? आम्ही हे 1 महिन्याचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. ज्यांनी कोणी नावं दिली असतील त्यांनी किंवा दिली नसतील तर त्यांनी आताही द्या. आपण हे प्रशिक्षण कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. आम्ही असं सांगणार आहे सगळ्यांना की आता आम्ही 5 ते 14 या वयोगटातील मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेलं आहे, पण ह्याच्या पुढे आपण मोठ्या महिलांना किंवा त्याच्या वरच्या वयोगटातील महिलांना सुद्धा मोफत प्रशिक्षण देणार आहोत. आणि त्यांना एकच सांगेल की कुठलीही महिला आपला नाही, तुम्ही फक्त आवाज उठवायचा आहे, तुम्ही बोललं पाहिजे, अन्यायाविरुद्ध बोललं पाहिजे, तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध बोललं पाहिजे, तुम्ही हिंमत केली पाहिजे. अख्खा समाज तुमच्या मागे आहे आणि तुमच्या मागे नेहमीच उभा राहील. तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल त्यात तुमची चुकी नाही. तुम्ही बोलायला शिका आणि तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही सांगत जा. अशा अनेक घटना आता आमच्याकडे येत आहेत. फक्त महिलांनी बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मनातल्या मनात दबून राहणं सोडलं पाहिजे आणि ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आपण मार्गदर्शन करणार आहोत. तेरा वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन त्याला दुसरं लग्न करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी बाहेरच्या लोकांकडून होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून आपल्याला शांततेनं जगू द्यात अशी आर्तविनवणी संगीता शिरोडकर खामकर या विवाहितेनं पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे. सागर खामकर आणि संगीता शिरोडकर यांचा 13 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. परंतु लग्नानंतर काही दिवसानंतरच सासरकडच्या लोकांनी नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून तू खालच्या समाजातील आहे असं बोलत संगीताकडे तगादा लावला. मुलीच्या जन्मानंतर सर्व सुरळीत होईल अशी तिची अपेक्षा होती, परंतु तिची निराशाच झाली. गेल्या काही वर्षांमध्ये हा त्रास वाढतच गेल्यानं तिनं महिलांचं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005च्या अन्वये न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयानं तिला दिलासा देताना तिला निवास लाभ आणि संरक्षण देण्याचे आदेश दिले. असं असताना मागील 2 मार्च रोजीपासून सासू सासरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन ती राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. यावेळी त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू आणि 3,000 रुपयांची रोख रक्कम चोरत तिथं उपस्थित नसलेल्या तिच्या आईवडिलांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर सासू सासऱ्यासोबत आलेल्या गुंडांमधील काही महिला बळजबरीनं आत येत घराचा अवैध कब्जा घेतला. त्यातील 4 महिला आळीपाळीनं सकाळ संध्याकाळ घरात बसून असतात. या महिला काही वेळेला मारहाण करत असल्यामुळे तिनं पोलिसांकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 अन्वये फिर्याद दाखल केली आहे. परंतु पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयात सासरच्या लोकांविरोधात तिने तक्रार दाखल केली. त्यावर न्यायालयानं तिच्या तक्रारीची पडताळणी करत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यावर पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमानुसार सासरकडच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यानंतरही तिची होणारी छळवणूक आणि मानसिक मानहानी थांबली नाही. संगीताने या संदर्भात राज्य महिला आयोग आणि अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. यावर या दोन्ही आयोगाकडून येणाऱ्या निर्देशांकडे पोलीस कानाडोळा करत असल्याचा आरोपही संगीतानं केला आहे. त्यामुळे या सगळ्याला कंटाळून आपला नवरा मुलीसह आपल्याला शांततेत जगू द्यात अशी याचना पत्रकारांशी संवाद साधताना तिने केली आहे.